हाय सगळ्यांना, गुड इव्हिनिंग. आता तुम्ही म्हणता एवढा व्हिडिओला उशीर का झाला, तर आमची चाललेली साफसफाई. आज कळलं साफसफाई. साफसफाई काय काम करते है का नाही अनुष्का? साफसफाई केली, टचअप काढलं. त्याच्यानंतर खूप असं म्हणजे एवढं काम होतं ना, तर काय झालं त्याच्यामध्ये एक कलरचा थोडा प्रॉब्लेम झाला. हे समोरचं बिताडाला हा कलर दिलता, तो कलर काय अश्विनीला पेंटरला किंवा कोणालाच आवडला नाही. ती म्हणली हे तर कसला कलर पाहिजे का तुम्हाला, त्यांना येल्लो कलर पाहिजे एकदम डार्कमध्ये. आणि ह्या कलरला ह्यो कलर काय मॅच व्हाय नाही, म्हणून एकच हात दिला आणि काम स्टॉप केलं आज. ठीक आहे, असू द्या, मरू द्या, ह्यांना काय माझं आवडत नाही काय केलेलं, ठीक आहे, असू द्या. ठीक आहे, तर येस म्हणलं, इथं येलो कलर उद्या आणून देतो म्हणलं तुम्हाला, तर असून द्या. तर अशा तऱ्हेने हा आपला कलर झाला. कुठं कुठं थोडं थोडं टचअप राहिले, ते आता पेंटरला म्हणलं उद्याच्याला काढा, म्हणजे थोडक्यात झाल्यातच जमाय आपला कलर. आता विषय काय, उद्याच्याला ही रूम घ्यायची या, कोणती ही रूम कलरला. तर आता ह्या रूममधलं सामान कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न पडला आहे. काय होणार आहे, सगळं दूध खातच पडन, मग ठेवायचं कुठं. तर वाढू झाला, आम्ही विचार करतो. होय अश्विनी, निम म्हणलं किचनमध्ये ठेवावं आणि निम बाथरूमकडे ठेवावं. तर आहे ते आताच उचलायला लागेल, कारण सकाळ सकाळ तर काय मला लवकर ड्युटीवर जायचं आहे, 7-8 वाजताच. आणि मिस्त्री येणार 9 वाजता. मग ह्यांना सोफा सेट वगैरे काय उचलायचं नाही, त्याच्यामुळं आताच उचली करायला लागेल, है ना. तर असं नाही, मग म्हणलं ठीक आहे चला मग. आणि ही तो येलो कलर चांगला दिसेल का ह्याला कॉम्बिनेशन, हा मोठा प्रश्न आहे. ह्यांना काय आवडा ना मी दिलेला कलर आणलेला, तर ठीक नाही, हा शेड छान आहे दिसायला, एकदम शांत कलर, जिथली तिथं एकदम मस्त. म्हणजे आता फक्त मॅच व्हाय नाही, ह्यांचं काय म्हणणं आहे, ह्याला मॅच येलो कलर एकदम मॅच होईल. येलो म्हणजे ती जरा हाय एक, तो कलरच मॅच होईल. कसं एक असं एकदम छान दिसतंय, उठून दिसतंय, मस्त दिसतंय. बाकीचं सगळं छान झालंय, त्याला काय हे नाही, कॉम्प्रोमाइज नाही. कौलं छान दिसतात, वरची रूम पण छान दिसते, सगळीकडे इथं वेगळा कलर दिला, हे पण छान दिसतंय, हे कलर पण छान दिसतंय. असं नाही की कलर चांगला दिसत नाही, दिसतंय. फक्त तेवढा मोठा प्रश्न ती लवकरच सॉल्व होईल ही पण. आणि आम्हाला लय काम पडले, आणखी आज सकाळ धरणं काम करतोय, पण काम काय उरका ना आमचं. आणि आता ह्या सामान ठेवायचं आहे, सगळं सामान आहे. इथं फ्रीज आहे, इथं कपडे वगैरे भरलेले आहेत, इथं आपला सोफा सेट आहे, इथं टिपॉय आहे, फॅन आहे, काय काय तुम्हाला सांगू, काय काय आहे, लय काय पण आहे. आणि आता निम सामान तिकडे ठेवू, निम इकडे ठेवतो. अशा तऱ्हेने आज अपघात झाली माझी पण खूप. तसं खूप टचअप होतं, ते टचअप काढलं, कुठं कुठं काय काय होतं, ती चुका होत्या त्या सगळ्या दुरुस्त केल्या. तर लागलं बायकोला काम करू थोडं. नाही आज काय पायाकडे लक्ष दिलं ना मित्रांनो, पाया झालाय मस्त, ते फाउंडेशन करून घ्यायचं, पण नाहीला जाईन. अशा तऱ्हेने बाहेर लाईट लावली, ती संध्याकाळनं असं दिसतं, एकदम छान असं वातावरण दिसतं, हाय ना अश्विनी. आणि मस्त वाटतं. मी मरकुरी लावल्यामुळे दिसायला घर पण संध्याकाळी असं उजेड केला, कारण की आमच्या इथं चुरटी सुटल्यात, कवा येते ना बदकवून जाते आणि कळायचं नाही. मस्त माझ्यापाशी पैसे नाहीत, पण कसं एखाद्याला वाटायचं ह्याच्यापाशी लय पैसे येतं, त्यामुळं चोरांची इथं भीती सुटली, त्यामुळं सगळं लाईट केलं, तिकडून तिकडं लाईट, इकडं लाईट, सगळीकडे लाईटिंग केलं. कसं मार खायचं सुखाचं नाही हो. त्यात पैसे असल्यावर एक मार देत नाहीत, पण पैसे नसल्यावर तर जास्तच मारतात, होय चिवू. हां, त्याच्यामुळं कसं भिवून राहिलेलं बरं असतं, मार खाण्यापेक्षा ती लाईटिंग केलेलं बरं. चोरट्याचा धमाको आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, कवा मार खाईन आणि कवा चोर येईन. रात्रभर. आता ती मग ते गप बसता तसं नाही, पण ज्याच्यापाशी पैसे आहेत ना, चोर त्याच्याच घरी चोरी करतात. बाबांनो माझ्यापाशी काय नाही, आय एम कर्जबाजारी. आता यस आय एम कर्ज, 80,000 कर्ज झाले माझ्यावर. हा 80,000.
आणि बिझनेस सुचावला. नाही नाही मी बचत गटाचे पैसे उचललेत त्याच्यामुळे माझ्या आता 80,000 कर्ज झाले. असू द्या, ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द, असं नाही की काय नाही. तर असू द्या म्हणलं सांगाव तुम्हाला. काय झालं, काय होतंय, आत येऊ काय? यायला बायको पाठीमागं किरकिर करती. आता मग ती बाहेर स्वयंपाक करायचा, तिच्या बापाने बाहेर केलता का स्वयंपाक? हा काय काय बापाचं नाव घ्यायचं नाही, अगं, नाही तर बापाकडे नाही तुम्हाला ओढीत. तुमच्या बापाकडे नाही काय सांगा यांना म्हणून. तसं नाही ग, बाहेर स्वयंपाक करायचा म्हणते. अहो घरात अंधार नाही, अंधारच आहे. मग तूप लावतो तुला. त्या कलरने नाकच माझं हे दुखतंय लय. आणि त्यात काय झालं, कलरचा सगळ्या घरात वास सुटलाय. वास वेगळाच. असं नाही की 2-4 दिवस समजून. कुठले नुसतं काय करायचं कळत नाही. त्याला म्हणलं तिथं गॅस टाकी वारं नाही काय नाही द्या निघून मला, तर करते स्वयंपाक. करशील स्वयंपाक तर असू द्या. उशीर पण झालाय. ह्या गोष्टीवर मस्त कलर कलर म्हणजे दाखवा बरोबर व्हिडिओत कसा कसा दिसतोय. लेव्हेंडर शेड आहे असा फ्रंटमध्ये लाईट. पण ते काय होते, हे बेडमध्ये असं मास्टर बेड हे असतात ना त्यात चालतो, आणि हिथं पण चालला असता पण इकडचा कलर थोडासा त्याला मॅच पाहिजे होता, असं झालं. जाऊ दे, तुम्हाला आवडा ना, ठीक आहे, नका का आवडा ना, ठीक आहे, असू दे. एक ताट दिलाय, आता इथं ऑरेंज किंवा येलो देऊन टाकायचं. ऑरेंज किंवा येलो द्यायचं आहे, ठीक आहे, देऊ. 2-4 लिटर कलर नाच झाला. येलो लो जाऊ दे, 4 लिटर कलर नाचवतोय, पण नाही हो नाचवून देणार. कालवलेला कलर आतमध्ये मारू, बेडमध्ये काय होतं त्याला, 4 बिताट मारू. नाही काय होतं त्याला, ठीक आहे. ह्या गोष्टीवर म्हणलं एक छोटासा मस्तपैकी व्हिडिओ काढावा, आणि छान वाटते. आज मेहनतीचं फळ मिळालं, मस्त वाटलं, छान वाटलं. आता राहिलेलं सगळं सामान उचलतो, किचनमध्ये टाकतो, म्हणजे उद्यापासून मधली बेड, म्हणजे 4 दिवसात आतलं सगळं होतंय. 4 दिवस लागेल का? 4 दिवस लागेल. माझं छोटी कामं राहिल्या, जिना राहिला, जिना राहिला, इथली लेझर कटिंगची डिझाईन राहिली, आणि हे तर थोडं एलिव्हेशन करायचं होतं, पण 1 वर्ष मोरू ढकललं. त्यावेळी इथं 10-15 हजार खर्च येतोय. तो करावे का नाही करावे हा मोठा प्रश्न आहे. ह्याच्यावर संध्याकाळी विचार करतो आणि ठरवतो करायचा का नाही करायचा. तर चला, तर मग बाय. ह्या गोष्टीवर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगतो, आणि बाय. आणि सामान सगळं